माझ्या तोंडाला तर पाणी सुटलंय फुल। पोट भरून खाव, मला तर मिसल पाव खावाची पक्की इच्छा झाली। मी मिसल पाव मध्ये काय काय येते इथं झाली। मिसल पाव थाली आहे ही ऍक्च्युली, उलव्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता। ओ हो हो, पनीर पराठा स्टफिंग तुम्ही बघले असाल बनवताना, फ्लेवर टुरे पण आला आपल्याला एक नंबर क्रेझी। कांदा भजी नेहमी खातो इथे, अत्यंत अप्रतिम टेस्ट आहे। मी आहे पुण्याचा, आता मी इथं मुंबईमध्ये जॉबसाठी आलोय। तेव्हापासून मी इथं आलोय तेव्हापासून मी रोज इथंच जेवतो। हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड ब्लॉग मध्ये। पुन्हा एकदा स्ट्रीट फूड फुल धिंगाणा। संध्याकाळचे 7 वाजता आम्ही आता आलो मस्त पक्का खावाला। मी अजित आहे, माझ्यासोबत जतीन आहे। आम्ही चाललो आज उलव्यामधील एक शॉप आहे तिथंशी एक्सप्लोर करायला, म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला ब्रेकफास्ट आणि अजून काय काय डिश ट्राय करायचं आहे आम्हाला, काय काय नवीन खावायला भेटणार आहे। जसं की मिसल पाव झाला उलव्यामध्ये, बेस्ट मिसल पाव आम्ही काय खाला नाही तर ट्राय करतो नाही आम्हाला दिसलाय डेल्टा टॉवरच्या समोरच सेक्टर 8 मध्ये उलवेमध्ये। आज आपण करणार एक्सप्लोर, तर जाऊन बघू चला। मस्त भूक पण लागली आणि मी डाएट करणार होतो आणि तुमच्यासाठी आता मी ही डाएट तोडतोय, कारण तर भूक लागली मरणाची। 2 दिवस झालं डाएट करतोय, ती आज मोडणार मी। फायनली आता आपण आलो द कॅन्टीन मध्ये। इथंशी आपल्याला ब्रेकफास्ट मध्ये पोहा, शिरा, उपमा, स्पायसी मिसल, पराठा, पावभाजी, पुरी भाजी आणि डिलिशियस वडापाव पण भेटते। आणि जर आपल्याला उपवास पण असेल तर साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी आणि चहा कॉफी, म्हणजे ब्रेकफास्ट मध्ये आपल्याला पाहिजे त्या खावायला आपल्याला भेटेल द कॅन्टीन मध्ये। इथं समोरच आहे आपले शॉप नंबर 7 डेल्टा टॉवर, प्लॉट नंबर 2 सेक्टर 8 उलवे। पोट भरून खाव, मला तर मिसल पाव खावाची पक्की इच्छा झाली। आणि त्यांचा काय स्पेशल आहे ते आपण बघू। नाजासा तर आधीच भुकावलेले दिसतात। द कॅन्टीन मध्ये आपला स्वागत आहे। आतमध्ये जाऊन बघूया काय काय भेटते। मस्त आतमध्ये एंट्री करूया। आतमध्ये बसा बिसाला एकदम प्रॉपर आहे। आहा, आणि जो मी तुम्हाला मेनू सांगला तवराच नाही, अजून पक्का आहे अशी आपण बघू शकता। दादा नमस्कार। काय काय आपला स्पेशल आहे? आपल्याकडे आहे ना, सर्व भेटेल तुम्हाला। पावभाजी आहे, मिसळ आहे, मिसळ थाली आहे, ओके। त्याच्यानंतर पराठा आहे, पराठा, पुलाव पाहिजे पुलाव भेटेल ओके। आणि हा सगळा मेनू पण बघायला भेटते आपल्याला। पाणीपुरी पासून म्हणजे ब्रेकफास्ट मध्ये आपल्याला काय हवं ते भेटेल? हा भेटेल। हा, ओके। वडापाव पासून वडापाव पण सर्व पण, ओके। नाश्ता करायच्या टायमिंगला एक नंबर आहे सगळा। सो आपल्याला एक मिसल पाव करा मग। आणि अजून काय बेस्ट आहे तुमचा? ट्राय करा, छोले भटुरे ट्राय करा। अच्छा, छोले भटुरे पण आहे, म्हणजे दिल्लीवाला वाईब। हो थाली पण आहे का? थाली पण, मिसळ थाली, मिसळ थाली, पावभाजी आपली। अच्छा, मग मिसल थालीच करा, मिसल पाव नका। मिसल थाली नवीन ट्राय करू आपण काहीतरी। मिसल थाली काय आहे बघूया। आणि अजून पावभाजी, पावभाजी आहे, पराठा आहे, पराठा आहे, पाणीपुरी आहे। पावभाजी तर नको आपल्याला, तर पराठा घेऊ आपण। एक मिसल घेऊ। तुम्ही काय खाशाल? पराठा, हा पराठाच घेऊ। आणि एक मिसल, आणि तो काय बोलला? मिसल थाली आहे, आणि एक छोले भटुरे, बस स्टार्टिंगला तोच घेऊ। आणि चहा पासून सगळं भेटतंय आपल्याला। कॉफी आहे, ओके। आपल्याकडे ग्रीन टी पण आहे, ओके। चहा आहे, स्पेशल चहा आहे, ओके। पहिला आपण मागवलंय तो बघूया टेस्ट करून। फुल भूक लागली म्हणा आणि परफेक्ट टायमिंग वालून त्यांनी आपल्याला परमिशन पण दिली। आतमध्ये जाऊन आपण बघू शकतो किचन कसं आहे। एंट्री केल्यावर आपल्याला समजतं एकदम साफसुथरा आहे। आतमध्ये आपली मिसल पाव कशी बनल ते पण बघणार आहोत आपण। आणि इथं तुम्ही बघू शकता हायजीनची पूर्ण काळजी घेतली, म्हणजे सगळा स्वच्छ आहे। आणि किचन स्वच्छ असला म्हणजे टेस्ट एकच नंबर लागणार आहे। तर आपण बघू शकता आता आपला इथं पनीर पराठा रेडी होतोय। त्यासाठी पनीर किसून लगच्या लगेच ऑलरेडी काही बनवून नाही ठेवला, जेव्हा ऑर्डर येते तेव्हाच बनवतात, तर ही एक बेस्ट गोष्ट आहे।
आता तुम्ही बघू शकता पराठ्याच्या आतमधला जो स्टफिंग आहे ती पूर्ण अशी कंप्लीट झाली आणि आता या साईडला पीठ घेतलाय आणि याचा पराठा रेडी होणार आपला. म्हणजे बघायला भेटते आपल्याला सगळा दंचदया बनवतात आणि उलव्यामध्ये तुम्हाला जर असा सगळा खावायची इच्छा असेल याच्यामधला काय तर तुम्ही येऊन बिंदास ट्राय करू शकता. बनताने बघूनच भूक लागते. आता पराठा रेडी होते आपला. याच्यामध्ये जाईल आपली स्टफिंग पनीरची पूर्ण. ये जो बटर डाल रहा है पूरा अमूल बटर है क्या? एक नंबर. पूर्ण अमूल बटर मध्ये म्हणजे जे आपण डिश मध्ये बटर यूज होतो त्या डिश मध्ये अमूल बटरच टाकतात बोलतात. आता तुम्ही बघू शकता फायनली आपला पराठा रेडी झालाय. हा बघूनच भूक लागली. फायनली आपला पराठा पण आलाय, पनीर पराठा. त्याच्यामध्ये आपल्याला पराठा येत आहे आणि लोणचा, कांदा आणि यो काय बोलता नाही यो काय आहे दही का हा पराठ्यासोबत. आणि मिसळ पाव मेन म्हणजे बघू शकता तुम्ही मिसळ पाव मध्ये काय काय येतंय. इथं झाली मिसळ पाव थाली आहे ही ऍक्च्युली. छास पण येते त्याच्यामध्ये, पाव, पापड, सलाड, गुलाबजाम आणि वडा पण येत आहे. म्हणजे मिसळ पाव मध्ये आवऱ्या गोष्टी येतात. पहिल्यांदा मी बघते उलव्यामध्ये, तुम्ही ट्राय करू शकता. माझ्या तोंडाला तर पाणी सुटलंय फुल. कवा खाते असा झालाय. मिसळ पाव पहिला ट्राय करूया कशी लागते. लिंबू मारून कांदा वगैरे टाकूया. हा ओ हो क्रेझी ना. हा मजा आहे. आता पावासोबत पाव पण मस्त असं सॉफ्ट बटर मध्ये टाकलं. क्रेझी मजेदार आहे. मिसळची तर टेस्ट एकच नंबर आहे. वाव. अच्छा खा आता आम्ही खातून खाण्यावर लक्ष देतो कारण आवरा भारी टेस्ट लागते ना एक नंबर. आता आवरा खावायला मागवलं मी, पोट भरणार आहे फुल. तर पराठा पण ट्राय करूया आपण. पनीर पराठा स्टफिंग तुम्ही बघली असाल बनवताना. पराठा मी आवरा कवा खाल्ला नाही बट आज खातोय. म्हणजे आता संध्याकाळच्या टायमिंगला सकाळच्या आपल्याला जर नाश्ता करायला यावायचा असेल पूर्ण दिवसभरान वाटतं चालू असतं. दादा पूर्ण दिवसभर चालू असतं ना. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सेम मेनू आपल्याला पूर्ण दिवसभरात भेटेल. जर तुम्हाला चाट वगैरे पाणीपुरी वगैरे खावायची असेल तर 5 नंतर यावाचा आणि बाकी मेनू ॲज इट इज पूर्ण दिवसभर भेटेल खावायला आपल्याला. छास ट्राय करू का? छास मी जास्त पी नाही पण ट्राय करूया. भारी आहे म्हणायचं वाटत तर छास पकायचा वेगळा टेस्ट लागतो. तुम्ही कसला भारी टेस्ट लागतोय. ऍक्च्युली छास आहे ना शेवटी पिवायचं असतं. मी टेस्ट करायसाठी पिला कारण तर डायजेशन होण्यासाठी आवरा आपण तिखट बिकट करणार. त्याच्यानंतर छास पिल्या पोटाला पण बरं वाटतं. आता पटपट मिसळ एन्जॉय करतो ना आज मी आणि नंतर आल्यावर छोले भटुरे ट्राय करतो. चालू नव्हती. सो गाईज मिसळ पाव खाता वडा पण खाला. आजाने व्हिडिओ थोडीशी प्रॉब्लेम झाला, चालू नव्हती व्हिडिओ. सो फायनली आता वड्याची पण टेस्ट केली. आता परत एकदा व्हिडिओसाठी. वडाचा भाजी झाला आणि त्याच्यामध्ये छोले भटुरे पण आला आपल्याला एक नंबर. क्रेझी छोले भटुऱ्यांची ही बघा भटुरे असं फुगलेलं. टेस्ट करून बघूया छोले भटुऱ्यांची. छोले भटुरे आम्ही केव्हा खावतो माहिती आहे का? कॉलेजला होतो तेव्हा पनवेल स्टँडवर. आणि त्यानंतर आता टेस्ट करून बघूया. आवडा काढलाय सगळं मिक्स झालाय. ग्लासला छास पिऊन पोटाला शांत करायला लागत. सकाळचं बांगडी वाजणार आहे समजलं असेल तुम्हाला. टेस्ट भारीच आहे. तुम्ही ट्राय करा एकदा. उलव्यामध्ये राहत असाल किंवा आजूबाजूच्या गावात तुम्ही कवाही या. सेक्टर 8 डेल्टा टावरच्या समोर द कॅन्टीन म्हणून आहे. कवाही या, ट्राय करा. ट्राय करून तुम्हाला समजेल. टेस्ट अतिउत्तम आहे. आता मी सगळा एन्जॉय करतो. वाव बाई वाव मजा आली. टेस्ट करून बघा जगायचं लागतं. काय सगळा खा फुल खावालाय काय.
मिसळपाव तर एकच नंबर लागते रे, मला लय आवडली मिसळपाव. छोले भटुरे पण अतिउत्तमात आणि पराठा पण भारी आहे. आता आवरा खाणं आहे तर आपल्याला समजणे काय काय खावं, पण सगळा खावं. मी जतीन आमच्या सोबत आलता, त्याला थोडा अभ्यासाचा काम आला त्यामुळे त्याला सोडला आम्ही आणि आम्ही दोघा एन्जॉय करतो. कशी आहे मिसळपाव? टेस्ट म्हणजे अशी ऑथेंटिक कोल्हापुरी टेस्ट येते. मस्त आहे, खराच टेस्ट मस्त आहे, आवडली एक नंबर. आता कवा मला मिसळपाव खावायची असेल ना, मी आयाच येणार द कॅन्टीनमध्ये. तुम्ही पण या, टेस्ट करून बघा. तुम्ही खराच मना बोलशाल का हां तू बोलतोस व्हिडिओमध्ये तैसाच आहे, एकदा या टेस्ट करा, लय भारी. मला तर मिसळ खराच लय आवडली. मिसळ पाव नुसती खाऊ नका, तुम्ही मिसळ थाली घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता काय काय गोष्टी येतात. गुलाबजामपासून वडा पण येते त्याच्यामध्ये आणि छोले भटुरे पण तुम्ही ट्राय करू शकता मस्त. आता आपण तर नाश्ता वगैरे केला. काकासा नेहमी येतात तिथं, कसा म्हणजे टेस्ट आहे? एकदम चांगली टेस्ट असते. आम्ही कांदा भजी नेहमी खातो इथे. अच्छा. अत्यंत अप्रतिम टेस्ट आहे आणि एकदा टेस्ट करून बघावी असं आहे. चहा पण सुंदर असतो. मी पण पहिल्यांदा आलो आणि खूपच चांगली टेस्ट आहे. आता तुम्ही आता आम्ही नेहमी येतो. अच्छा. आमचं नेहमी इथे येणं आहे. आणि कांदा भजी खाता? कांदा भजी खातो, कोळीप खातो, सगळ्या पद्धतीची टेस्ट उत्तम असते. अच्छा, ओके, थँक्यू. तो आपण कस्टमर रिव्ह्यू पण घेतला, सगळ्यांचा रिव्ह्यू म्हणजे चांगला आहे. दादा तुम्ही कधीपासून येता, तुम्हाला टेस्ट कशी वाटते इथली? भरपूर चांगली टेस्ट आहे. तुम्ही काय करता, जास्त प्रिफर काय करता? मी पराठे खातो, सगळे पराठ्याचे ऑप्शन चांगले आहेत आणि हे काय म्हणता येईल मिसळ थाळी सुद्धा चांगली आहे. मिसळ थाळी जस्ट मी खाली, खूप सुंदर अशी टेस्ट आहे. हो, आणि मस्ट ट्राय इथला आहे पनीर चीज पराठा. आत्ता मी सुद्धा तेच ऑर्डर केलं आहे. अच्छा, मस्ट ट्रायमध्ये तुम्ही पनीर चीज पराठा खाऊ शकता. आणि द कॅन्टीनबद्दल तू काय बोलू शकतो थोडंसं? मी आहे पुण्याचा. आता मी इथं मुंबईमध्ये जॉबसाठी आलो आहे. माझी इथं उल्वेमध्ये रूम आहे आणि जेव्हापासून मी इथं आलो आहे तेव्हापासून मी रोज इथंच जेवतो. ओके, सुंदर सुंदर. आता दादाचा तुम्ही पनीर चीज पराठा आलाय तो बघू शकता. आम्ही पण एक मागवलेला, सुंदर टेस्ट आहे. थँक्यू दादा. थांब चला चला, आता आपण बाकीचा राहिलेला खाना संपूया. कस्टमर रिव्ह्यू एवढा चांगला आहे बोलल्यावर तुम्ही एकदा ट्राय केलाच पाहिजे द कॅन्टीनमध्ये. फायनली आता आपला मस्त खाऊन झालेला आहे मिसळ पाव वगैरे. खूप सुंदर अशी टेस्ट. उल्व्यामध्ये भरपूर साऱ्या डिश होत्या पण सगळ्या तर एके दिवसात ट्राय नाही करू शकत आम्ही. बट मिसळ पाव, पराठा आणि छोले भटुरे ट्राय केला, एकच नंबर लागला. आणि दादा धन्यवाद, मस्त असा टेस्ट आहे, असाच प्रगती करत राहा आणि असंच मस्त मस्त डिश तुम्ही पण ट्राय करा. तुम्ही कधी येऊन इथं ब्रेकफास्ट जेवण पण करू शकता, म्हणजे सगळंच आहे. ज्यांना जेवणाला जमतंय सगळा मिसळपाव वगैरे येऊन तुम्ही करू शकता. आणि मेन म्हणजे तुमचा हायजीन एवढा चांगला आहे ना, म्हणजे सगळा फ्रेश आहे. मी बघितला, जर डिश बनवायची आहे तर सगळा फ्रेश घेऊन बनवता, ऑलरेडी काय बनलेला नाही. ते एकदम मस्त वाटला बघून. आमचं तेच उद्दिष्ट आहे, कस्टमरला जे म्हणजे आपण खाऊ शकतो ते त्यांना पाहिजे. म्हणजे असं कुठे हेजिटेशन नाही वाटलं पाहिजे की बाबा आपण काय देतो, शिळा अन्न देतो, तसं नाही. म्हणजे एक वडापाव जरी बनवायचा झाला तरी आम्ही म्हणजे फ्रेशच बनवतो. ओके. आणि मेन हायजिनिटी, कस्टमरला पण बसण्याचं प्रॉपर वाटलं पाहिजे, सर्व्हिस चांगली वाटली तर रिपीट कस्टमर. आणि प्राइस पण एकदम अफोर्डेबल आहे. तुम्ही येऊन मित्रांसोबत या, फॅमिली सोबत या, मस्त तुम्हाला इथं टेस्टच एक नंबर आहे. तुम्ही ट्राय करा, मस्त ट्राय करा, सगळं लय मस्त वाटलं. थँक्यू. या पण. अजून एक गोष्ट आहे इथली, म्हणजे तुम्हाला जर ऑर्डरची बल्कमध्ये पाहिजे असेल तरी पण भेटतं ना इथं. म्हणजे बड्डे झाला काय असला त्यासाठी. अच्छा, ऑर्डर ॲक्सेप्ट करतो. तुम्हाला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर येत असेल दादाचा. बड्डे, अजून काही तुमचा फंक्शन असेल त्यासाठी काय याच्यातला गोष्ट लागली तुम्हाला मेनूमधली तर तुम्ही ऑर्डर करू शकता बल्कमध्ये. स्क्रीनवर नंबर येत असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून दादाशी बोलू शकता. चला, थँक्यू. चला आता निघूया आपण आणि ब्लॉग एंड करूया इथंशी. आणि खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आला द कॅन्टीनमध्ये. बाय बाय. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि असेच नवीन नवीन कॉन्टेंटसाठी सबस्क्राईब करून ठेवा. बाय.